तर मुख्यमंत्री शिंदेनी कमीत कमी 13 जागा राखून दाखवाव्यात असं आव्हान अनिल परब यांनी दिले। 13 पैकी एक खासदार पडला तरी राजीनामा देईन असं शिंदे म्हणाले होते। मुख्यमंत्री शिंदेनी आता शेतीची अवजारं तयार ठेवावीत अशी टीका अनिल परब यांनी केली आहे। तर शिंदेना आता समजत असेल ठाकरेंचं नेतृत्व किती दमाचं होतं। आता शिंदेना मुलाची उमेदवारी सुद्धा जाहीर करता येत नाही असा टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय। शिंदे यांच्यासोबत जे 13 खासदार गेले, या 13 खासदारांना अभय दिलं होतं की तुम्हाला पुन्हा खासदार मी करणारच। त्यासोबत त्यांनी असं देखील म्हटलं होतं की जर यांच्यापैकी एकही माणूस पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईन। आता त्यांनी शेतीची अवजारं जरा धार काढून ठेवावीत। आमचं म्हणणं आहे कमीत कमी 13 जागा तर राखा पहिल्या, नंतर मग उमेदवाराचं भवितव्य, त्याच्यानंतर निवडणूक, त्याच्यानंतर जिंकणं, त्याच्यानंतर राजीनामा, हा सिक्वेन्स आहे। आता त्यांना कळत असतील की आधी शिवसेना प्रमुख आणि आता उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व किती ताकदीचं आणि किती दमाचं आहे। या भारतीय जनता पार्टीला हे वाकवत होते, झुकवत होते। आता तर यांना स्वतःच्या मुलाची उमेदवारी पहिला यादीत जाहीर करता आली नाही, जी हक्काची आहे, जी त्यांची स्वतःची आहे। बाकी तर संभाजीनगर फार लांब आहे, पण स्वतःचा मुलगा विद्यमान खासदार, विद्यमान जिल्हा सगळं असताना ती सुद्धा उमेदवारी त्यांना जाहीर करता आलेली नाही। याचा अर्थ भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं वागते आणि या भारतीय जनता पार्टीला उद्धवजींचं नेतृत्व कशा पद्धतीनं वाकवत होतं हे आता कळेल। नेतृत्व करणं सोपं नसतं।